सीओईपी लाखो मुलांचं ड्रीम कॉलेज आहे सीओईपी. जेव्हा 10वी नंतर सीईटीचा अभ्यास सुरू करताना तुम्ही, तेव्हा पहिली टार्गेट असतं काय सांगा? सीओईपी सारखं कॉलेज मिळवणं. पण मी तुम्हाला सांगू का, गेल्या 2-3 वर्षात जे चाललंय, तिथं मनाला वेदना होतायत, प्रचंड वेदना होतायत. चला माझ्या ऑफलाईनचं उदाहरण देऊया. 99% प्लस ज्या स्टुडंटला मार्क आहेत, अशा सगळ्या स्टुडंटला बोर्डच्या एक्झाममध्ये 85 प्लस, 80 प्लस तर 100% आहे. ओके. ओव्हरऑल पर्सेंटेज 80% पेक्षा जास्त आहे. आणि जर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या सब्जेक्ट इंडिव्हिज्युअल बघितलं, तर मॅथ्समध्ये एकही 95च्या खाली नाहीये. ऑब्व्हियसली 99% आहे जो सीईटीत आणतोय ना मुलगा, तो टॉपरच आहे हो. पण काय दुर्दैव मी तुम्हाला सांगतो, 1500 पैकी म्हणजे हे टॉपचे 1500 मुलं आहेत. कदाचित त्यातले 400 ते 500 जे लोक आहेत की ज्यांना फिजिक्समध्ये 37, 38, 40 असे मार्क आहेत. मी तुम्हाला सांगतो की जे ऍक्च्युली लायकीचेच नाही आहेत या कॉलेजमध्ये जाण्याचे. मी तुम्हाला सांगतो, हे जे फ्रॉड करणारी मुलं आहेत, यांनी आमचे जे टॉपर आहेत की ज्यांनी दिवस रात्र मेहनत केली, लक्षात घ्या, जीव तोडून अभ्यास केलाय, 99.0 पर्यंत पोहोचलेत, 99.34, 99.46, 99.88 हा जो आमचा स्टुडंट आहे त्याने किती अभ्यास केला असेल रे? किती? अरे जीव तोडून त्यानं अभ्यास केला असेल, पण 99.88 ला सीओईपी नाहीये, व्हीजीटी आहे, नाहीये, लक्षात घ्या. नाहीये, रियालिटी आहे. या टॉपच्या कॉलेजमधले सीएस याच फ्रॉड केलेल्या मुलांना मिळणार आहे. आणि बघा ना, मी मार्क्स सांगताना मगाशी 37, 38च तोंडात येते. त्या महाराष्ट्राच्या तोंडात 37, 38 नंबर आहेत. रिझन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, लक्षात घ्या. मग आता याच्यात काय होणार आहे? मी तुम्हाला सांगतो लास्ट इयरचा अनुभव. सीईटी सेल सीईटी सेल जेव्हा काय करते की हे ओपन आउट करते म्हणूया आपण, ही जे आन्सर काय म्हणतोय आपण, त्याची मेरिट लिस्ट आपल्याला मिळते ना, त्याच्यानंतर ऍडमिशन प्रोसेस आता परवा सुरू होईल. 28, 29, 29 आणि हे सगळ्या न्यायालयीन गोष्टी करायला आपण जातो तेव्हा उशीर झालाय. या वर्षी काय होऊ शकत नाही. फर्स्ट राऊंड सुरू झालाय, असंच होतंय. मग मी काय म्हणतो, गेल्या वर्षी आपण चुकलो. ओके. या वर्षी पण आपण उशीर केलाय. आता नाही. मी तुम्हाला सांगतो की एक्झाम होत असताना त्याच्या अगोदरच आवाज उठवला पाहिजे. आणि सध्या आवाज उठवला जातोय. मी हा व्हिडिओ बनवतोय. मी हा 400-500चा आकडा जो सांगितला ना, इथं 40गावला एक क्लास आहे. आय थिंक जेता अकॅडमी. त्यांचा एक व्हिडिओ बघितला मी, लक्षात घ्या. त्यांनी सुद्धा आवाज उठवलाय. त्यांनी पण सीईटीच्या सेल ह्याच्या सीईटीचा जो आहे ना डाटा, त्यांनी जो दिलाय मेरिट लिस्ट, तो सगळा डाटा त्यांनी अनालिसिस केलाय. आणि पहिल्या 1500 मध्ये 400-500 फ्रॉड केलेली मुलं असू शकतायत की ज्यांना बोर्डला कमी मार्क आहेत. अरे कमी म्हणजे काय, काटावर पास झालेत, लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो रे, ही सगळी मुलं कुठे जाणार आहेत एवढे पैसे भरून? सीओईपी मिळणार ना, घ्या की घ्या. त्याच्यानंतर कुठे मिळणार आहे त्यांना? व्हीजेटी आहे. अजून कुठं जातील? कदाचित वालचंद. मी तुम्हाला सांगतो, ही जे फ्रॉड करणारी मुलं आहेत तुम्हाला इथं दिसतील. ही सगळे निर्लज्ज लोक तुम्हाला इथं दिसतील, लक्षात घ्या. आणि इथं ते काहीही करू शकणार नाहीत. मी तुम्हाला सीओईपी बद्दल बोलतोय. सीओईपीत माझे जेवढे स्टुडंट आहेत त्यांच्यावर मला एकच गोष्ट ऐकायला मिळते, असे जे नमुने आहेत ना, फर्स्ट सेमिस्टर मध्येच आउट होत आहेत. नाही जमत त्यांना, लक्षात घ्या, जमत नाहीत. मग काय, कशासाठी? अरे तुमच्याकडे जेवढे जर पैसे पडून आहेत ना, वापरा कुठेतरी, ऐश करा, एन्जॉय करा. गरीब मुलं आहेत काही, ते त्यांनी कष्ट केलंय त्या कॉलेजसाठी, त्यांना त्या जागा मिळवू देत. पण हे थोडंच ऐकणार आहेत, निगरगट्ट म्हणूया आपण. आता मी तुम्हाला सांगतो की जेव्हा मला आता भरपूर बोलायचं आहे, लक्षात घ्या. इतकं बोलायचं की विचारूच नका, लक्षात घ्या. पण क्लिअरली सांगतो की आता काय केलं पाहिजे मग? यात उपाय काय? पहिली गोष्ट म्हणजे ही गोष्ट का पोहोचत नाहीये मंत्र्यांपर्यंत? ज्या मुख्यमंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, त्यांना माहिती नाहीये का ही गोष्ट? माहिती व्हायलाच पाहिजे. बरं, सगळ्यात महत्वाचं की सीईटी सेल यात काय सांगणार आहे, मी तुम्हाला आत्ता सांगतो की सीईटी सेल कोर्टात काय सांगणार आहे की बोर्डच्या एक्झामचा पॅटर्न वेगळा असतो. सीईटी ही एमसीक्यू ची एक्झाम असते, तेव्हा या मार्काचा या मार्काशी काहीही संबंध नाहीये. हे सीईटी सेलचं क्लॅरिफिकेशन आहे. ओके. बरं ठीक आहे. एखाद्याला बोर्डच्या एक्झाम मध्ये नको वाटतंय म्हणूया, करू वाटत नाही. पण मी काय म्हणतोय, फिजिक्स मध्ये 10 एमसीक्यू असतात की नाही? 8 मार्काचे तर व्हीएसए आहेत ना, मग ते 18 आणि हे 30, 48 मार्क का पडत नाहीत? बरं फिजिक्स मध्ये न्यूमेरिकल आहेत ना, फॉर्म्युलाला मार्क आहेत ना, स्टेपला मार्क आहेत ना, मग का त्या मुलांना पडले नाहीत? मग यांची चौकशी का होत नाही? जर बिहारमध्ये चौकशी होऊ शकते, तर इथं का नाही होणार? मी तुम्हाला सांगतो, इथं आपल्या मागण्या घेऊनच आता शिक्षण मंत्र्यापर्यंत पोहोचलं पाहिजे.
लवकरच हे सुद्धा घडून येईल. मग सीईटीची एक्झाम होत असताना कठोर पावलं उचलली पाहिजेत. आता याची सुरुवात नीट पासून व्हायला पाहिजे. म्हणजे नीटमध्ये ज्यांनी फ्रॉड केलाय ना, नीटमध्ये ज्यांनी फ्रॉड केलेला आहे त्यांना जेव्हा कठोर शिक्षा होईल ना, तेव्हाच कुठंतरी बदल होईल सीईटीत. मी तुम्हाला सांगतो, अरे छोटा नाहीये. 400चा आकडा हा छोटा नाहीये. एवढे हा आकडा वाढत वाढत गेलेलाच आहे गेल्या 4 वर्षात. आणि मी तुम्हाला सांगतो, ऑब्व्हियसली इतकं सेंटर सुद्धा ही लोक मॅनेज करतील. मग 400 ते 4,000 वर आकडा जाईल. मग नेक्स्ट इयर जर 4,000 मुलं जर टियर 1च्या टॉप कॉलेजमध्ये जात असतील, की ज्यांना बोर्डला ह्या 400 या वर्षी आहेत, त्यापैकी बऱ्याच मुलांना बोर्डला 60% क्रायटेरिया फुलफिल केलेला नाहीये. कुठली प्लेसमेंट मिळवणार आहेत रे? कुठली प्लेसमेंट? पालकांना सांगतो, तुम्हाला तुम्हाला नॉलेजच नाहीये, हे जे आहेत ना, पैसे घेऊन रिझल्ट आणणारे पालक. अरे, पहिली गोष्ट म्हणजे की तुमच्याकडे प्रचंड पैसा आहे ना, ओके, तर तुम्ही ही गोष्ट इथं शिक्षण क्षेत्रात तर करू नका. नको आहे आपल्याला. बरं, आता इथं अतिशय महत्वाचं काय, आवाज उठवायला सुरुवात झालेली आहे. मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, की इथं आवाज उठवण्यात मी तुम्हाला सांगतोय, सगळ्यात अगोदर स्वयं फिजिक्स सर आहेत, की यावर्षी त्यांनी लावून धरलंय. सगळ्यात टॉपला नाव जर असेल तर दिनेश सरांचं आहे. तर यांनी गेल्या वर्षी प्रचंड प्रयत्न केले होते. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही तर बीजेपी, सीजेपी काहीही करू नका, लक्षात घ्या. आम्ही शिक्षक म्हणून तटस्थ आहोत. आमचं कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट नाहीये. पण मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की आयडिओलॉजीनुसार म्हणूया आपण, की मला काय म्हणायचंय बघा. म्हणजे मला म्हणायचं आहे, की ही 2च नावं नाहीयेत. आज मला लक्षात आलं, की जेता अकॅडमी नावाचा 40गावला क्लास आहे. त्यांनी सुद्धा याच्यावर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. काही स्टुडंट आहेत बाळांनो, काही स्टुडंट, मला त्यांच्या चॅनलची नाव पटकन लक्षात राहत नाहीयेत. त्यांनी सुद्धा आवाज उठवलेला आहे. बरं, सगळ्यात महत्वाचं, सरांच्या ह्याच्यानुसार, आव्हानानुसार राहुल राहुल कुलकर्णी, ज्याने नीटच्या वेळेस, ते पत्रकार आहेत. त्यांच्या जर तुम्ही बघितलं, प्रत्येक व्हिडिओ खाली आपली मुलं कॉमेंट करतायत, की #MSTCET स्कॅम म्हणून. मी काय म्हणतोय, ते लातूरचे आहेत आय थिंक, बरं का, राहुल कुलकर्णी. जर तुम्हाला लातूरचे स्टुडंट तुम्ही असाल, तर पर्सनली व्हिजिट घ्यायला जमतंय का बघा, किंवा त्यांचा फोन नंबर तुमच्याकडे असेल, कॉमेंटमध्ये द्या मला. मी बोलेन त्यांच्याशी, लक्षात घ्या. मुद्दा असा आहे, की आपल्याला एवढेच सर नाही आहेत, अजून भरपूर आहेत, लक्षात घ्या. मुलांचे चॅनल्स पण आहेत, की ज्यांनी या मुद्द्यावर आवाज उठवलाय. त्रास कुठल्या गोष्टीचा होतोय? त्रास याचा होतोय रे, ड्रीम कॉलेज. स्वप्न बघितलंय चांगल्या मुलांनी. मी काय म्हणतो, जसा तुम्ही अभ्यास केलाय तसा तुमचा रिझल्ट लागला पाहिजे. तुम्ही काहीच अभ्यास केला नाही, तुम्ही लाईफ एन्जॉय करताय, लक्षात घ्या. ओके, तुम्ही कुठल्यातरी पक्षाचे तालुका उपाध्यक्ष आहे, अध्यक्ष आहे, तुम्ही पॉलिटिक्समध्ये आहे आणि तुम्हाला तुमच्या मुलांचा रिझल्ट लावायचा आहे. एक नाही, दोघा तिघांचा रिझल्ट लावायचा आहे. त्यावेळेस तुम्ही काहीही करताय. असं जर होत असेल, तर हे काही उपयोगाचं नाहीये. हे थांबलं पाहिजे, लक्षात घ्या. आता क्लिअरली चौकशी व्हायला पाहिजे. मी काय म्हणतोय, चौकशी का नाही होणार, लक्षात घ्या. बरं, पुरावे नाहीयेत आपल्याकडे. पुरावे नाहीयेत. हो, पुरावे नसतील म्हणूया आपण. पण यावर्षी आपण या मुलांना सोडायचं नाहीये, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, गावतील हे. नक्की गावतील, लक्षात घ्या. नक्की गावतील. टॉपच्या कॉलेजमध्ये सापडतील मुलं. ह्यांच्या फर्स्ट सेमच्या रिझल्टमध्ये सापडतील आपल्याला मुलं. किंवा मी काय म्हणतोय, लक्षात घ्या, की ही सीईटी सेलची जी काही आहे ना, मेरिट लिस्ट आपण डाउनलोड करून ठेवलेली आहे, लक्षात घ्या. आपण आहेच. पुन्हा सीईटी असू दे, व्हीजीटी असू दे, यांचा फर्स्ट सेमचा रिझल्ट पण जेव्हा आउट होईल ना, ओके, मग तेव्हा ही यांच्या रियालिटी आपल्या लक्षात येईल म्हणूया आपण. असू शकतं एखादा दुसरा मुलगा असू शकतो, की रिपीट केलं, गेल्या वर्षी कमी मार्क होते, यावर्षी चांगले, हेही असू शकतं. संशयास्पद एवढे जर आकडा असेल, हा मोठा आकडा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, हे जे डिपार्टमेंट आहे ना, पोलीस डिपार्टमेंट, बाळांनो, यांच्याकडं एवढी काय म्हणूया आपण, अरे म्हणतो ना ते, एखाद्या किचकट केसेस असतात, त्या पण त्या सोडवतात, लक्षात घ्या, आरामात. आणि ही काहीच नाहीये त्यांच्यासाठी, लक्षात घ्या. ओके. म्हणजे थोडी चौकशीला जरी सुरुवात झाली, तर सगळं बाहेर येईल, की नक्की फ्रॉड करतायत कसं. की आता तुम्हाला सांगतो, ते एनी डेस्क सारखं ॲप वापरून कॉम्प्युटर मिरर म्हणजे हे करता येतं का? म्हणजे तो कॉम्प्युटर दुसराच कोणी ऑपरेट करू शकतो का दुरून? हे बघितलं पाहिजे. माहीत नाही. आता ह्या टेक्निकल गोष्टी मला काहीच माहीत नाही. किंवा मोबाईल घेऊन मुलं गेली का? किंवा एक्झाम झाल्यानंतर सेंटरवर काही गडबड करण्यात आली का? यात कोण-कोण सामील आहे, हे पुढं व्हायला आलीच पाहिजे. जर नीट मधला स्कॅम बाहेर पडला का, कोणतरी ब्लोअर होता म्हणूया आपण. म्हणजे राजस्थानमध्ये कुठलेतरी कुंभार का सुतार सर कोणतरी होते, त्यांनी बाहेर काढले हे. त्यांनी जो पेपर बघितला, जो गेस पेपर, त्यात अगदी सेम नीट मधले प्रश्न त्यांना सापडले. मग त्यांनी हा मुद्दा नेला पुढं. मग तेव्हा तो पुढे आलाय. लगेच आलेला नाहीये.
एका दिवसात निर्णय झालेला नव्हता, अटक झाली नाहीये. हे महिना-महिना चाललं होतं लक्षात घ्या. त्यामुळे आपण पण काय करायचंय, मी जोशी सरांशी कालच बोललोय. सरांनी सांगितलंय, मी थांबणार नाहीये. सर थांबणार नाहीयेत लक्षात घ्या. सरांना आमचा पण सपोर्ट असणारच आहे आणि ॲक्चुअली सरांनी काल कदाचित दिनेश सरांशी पण बोलणं केलंच असेल. मी सांगतो सगळे आम्ही मिळून थांबणार नाहीये. आम्हाला आता काहींना वाटेल, की काय टाईमपास चाललाय. नाही टाईमपास नाहीये बाळांनो. आपलं भविष्य इथं लक्षात घ्या. आपलं भविष्य आहे. आपल्या पुढच्या जनरेशनचं भविष्य आहे. हे असे 400-500 जर गेले तर सी नाव खराब करतील ही लोकं लक्षात घ्या. नाव खराब करतील आणि ऑब्व्हियसली कुठे जाणार आहेत रे हे? त्यांना सी पाहिजे मला माहिती आहे. त्यांना सी पाहिजे. हे 400-500 आहेत ना, यातले काही सी-यू-ए-पी, मध्ये जातील आणि व्ही-जे-टी-आयमध्ये जातील. पी-आय-सी-टीमध्ये सुद्धा दिसतील यातले मुलं. तुम्हाला आता मुली काय असतील, ते कमिन्समध्ये पण जातील लक्षात घ्या. पण या टॉपच्या कॉलेजमध्ये जर अशी मुलं जायला लागली, तर फ्युचर अवघड आहे. आपलं आपलं जे फ्युचर आहे, ते खरोखर मला अवघड वाटतंय. हुशार मुलं फ्रस्ट्रेट होतील म्हणूया आपण. ओके, का करायचा आम्ही अभ्यास? मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे स्टुडंट आहे, नाव सांगत नाहीये. स्कोर चांगला होता, पण 98.8 पर्सेंटाइल आले. ओके. त्यात 140 प्लस स्कोर होता. 140 140 पेक्षा जास्त मार्क होते. आता मी तुम्हाला सांगू का? सीईटीचा तो गोंधळ तर मोठाच घातलाय सेलनं, की नको त्या शिफ्टला जास्त मुलं, पुन्हा कमी मुलं. सगळा गोंधळच गोंधळ होता लक्षात घ्या. पण त्या स्टुडंटला 145 ला 99 च्या पुढे पाहिजे होते की नाही? 98.8 काय रँक आली असं सांगा बघू? काय रँक आली असेल? 4000 च्या पुढे गेली ना रँक. एवढे मार्क पाडून पण. बरं 140 आता माझ्याकडे स्टुडंट आहे 140 त्याला पण आहेत. 99.44 केवढे एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहे. एकदम ब्रिलियंट सगळे फॉर्म्युले पार्ट आहे, सगळे कॅल्क्युलेशन आहे. तरी किती पडले? 99.44 आणि ह्यांना किती पडलेत? 99.99च आहेत लक्षात घ्या डायरेक्टली. आता माझ्याकडे जे 99 पर्सेंटाइल मुलं आहेत त्यातले काही ना बोर्डाला मॅथ्समध्ये 100 पैकी 100 पण आहेत. ओके. अगदी पैकीच्या पैकी मार्क म्हणूया आपण. ओके. पण मला सांगा ना, ह्यांना 37-38 मार्क आहेत लक्षात घ्या. मग आता मला म्हणायचं आहे काय बघा, ते थांबणार आहे. कुठेतरी यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. यांची हिंमत व्हायला नाही पाहिजे, एवढी यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. आणि पुन्हा व्हिडिओच्या शेवटी सांगतो, की सीईटी सेल फ्रॉड नाही करत हो. सीईटी सेल करत नाहीये. सीईटी सेल पेपर फोडत नाहीये. पेपर लीक करत नाहीये लक्षात घ्या. ओके. पेपर लीक केलं नाही एवढी पण हुशार नाहीयेत ते लक्षात घ्या, की ऑप्शन्स पाठ करून जातील आणि सगळे ऑप्शन्स त्यांच्या लक्षात राहतील. एवढं बी नाहीये. म्हणजे यांचा पेपरच कोणतरी सोडवतंय. हे जे नमुने आहेत ना, हे यांना पेपर लीक करून जमण्यासारखी मुलं नाहीयेत. त्यांना त्यातली उत्तरं एका दिवसात, 2 दिवसात जमणार नाहीयेत लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला सांगतो, की पेपर तसा फुटत नाहीये. हो, सिरियसली बोर्डचे पेपर म्हणूया आपण. आता हे नीटचं तुम्ही म्हणाल फुटला की ती गोष्ट वेगळी जरा बाजूला ठेवूया. पण तसं पेपर फोडणं ऑनलाईन एक्झाममध्ये ना, काही फायद्याचं नाहीये या मुलांसाठी. यांना लिहूनच पाहिजे असणार लक्षात घ्या. ओके. आणि म्हणत नसतील पप्पांना, एवढे पैसे देतोय तर लिहूनच घ्या ना पेपर. मग हे कसं करतायत? काय यांची काय म्हणजे कसं हे ऑपरेट करतायत? ह्यांचं काम हे पोलिसांनी हे केलंच पाहिजे. हे पुढे माहिती आलीच पाहिजे. त्या ग्रुपला त्या जो ग्रुप म्हणण्यापेक्षा जे काय असतात ना, ती गुंडच म्हणूया आपण हे जे लोकं आहेत लक्षात घ्या. आरोपी लोकं आहेत जे आहे ना, कठोर शिक्षेला शोधून शिक्षा व्हायला पाहिजे. म्हणजे सीईटी झाली, रिझल्ट झाला, ॲडमिशन झाल्यानंतर गप्प बसून उपयोग चालणार नाही आपल्याला. जाऊ दे ही मुलं यांची जाऊ देत कुठेतरी कॉलेजमध्ये ह्या वर्षी गेल्या, नुकसान झालं समजा म्हणूया आपण. पण नेक्स्ट इयरसाठी होऊन देऊन चालणार नाहीये. आपण म्हणलं ना अभ्यास करून हे करू आणि हे एन्जॉय करतील लाईफ यांचे लास्ट मोमेंटला पैसे देऊन मार्क पाडतील. असं व्हायला नको. उद्या 50-50% रूल आला ना, तर हे बोर्डच्या एक्झाममध्ये सुद्धा स्कॅम करायला मागे-पुढे बघणार नाहीत लक्षात घ्या. तिथं तर काय सगळंच चालतं लक्षात घ्या. ते तर काय डायजेस्ट घेऊन, फोन घेऊन बसतील मुलं बघ. आणि हे आपल्या हक्काच्या जागा हिरावून घेतायत. आपली जे स्वप्न बघितलं होतं त्याच्यावर ते घाला घालतात आणि हे थांबणार आहे. आपण फक्त सरांना सपोर्ट देऊया. मघाच्या लिस्टमध्ये अजून खूप नावं आहेत लक्षात घ्या. तुम्ही त्या चॅनलच्या जी काही लिंक असेल ती माझ्या कमेंटमध्ये शेअर करा. ओके. की तुम्ही सांगा कोण-कोण प्रयत्न करतंय. त्यांना सपोर्ट द्या. तिथं कमेंट करा. ठीक आहे. हे करत असताना 28 तारखेला ऑप्शन फॉर्म भरायचं हे पण लक्षात ठेवा. त्याच्यावरही काम करा. ऑल द बेस्ट.